ठरलं तर मग या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते, बाजूला व्हा, मला सगळे कपडे कपाटामध्ये ठेवू दे. अर्जुन म्हणतो, ऐका तरी. यावरती सायली म्हणते, नाही सर, तुम्ही आता काहीच बोलू नका. या सगळ्याच्या आधी मला तुमचे कपडे उरकून ठेवू दे. अर्जुन म्हणतो, अहो, माझे सगळे कपडे आत ठेवायच्या आधी एक शर्ट माझा जो बाहेर राहिलाय तो ठेवा की. सायली इकडे तिकडे बघायला लागते, कुठे आहे शर्ट? मग अर्जुन तिने स्वतः घातलेला शर्ट दाखवतो आणि सायली गडबडते, सॉरी सर, सॉरी, म्हणजे चुकून झालं, माझ्या लक्षात नाही आलं, सॉरी. यावरती अर्जुन म्हणतो, अहो, इट्स ओके, तुम्ही काय कोणता क्राईम नाही केलेला आहे. असं म्हणत आता तो अर्जुन सायलीला कम्फर्टेबल करत असतो. मग सायली आपल्या अंगामध्ये घातलेला शर्ट काढते आणि तो शर्ट कबर्डमध्ये ठेवत असताना तिला रेड कलरचा काढलेला एक शर्ट दिसतो. सायली म्हणते, सर, रेड कलरचा शर्ट हा कधी घालण्यासाठी काढला होता? यावरती अर्जुन म्हणतो, रेड कलर ना माझा खूप फेवरेट आहे. ॲक्च्युली मी धुलीवंदनाच्या दिवशी हा रंग घालणार होतो, पण म्हटलं बाकी सगळे व्हाईट घालतायत, आपण ऑड मॅन आउट दिसू म्हणून नाही घातला आणि परत माझा फेवरेट रंगाचा शर्ट खराब होईल ना, म्हणून पण नाही घातला. यावरती सायली म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला लाल कलर आवडतो तर. आणि सायली मनातल्या मनात काहीतरी योजना करते आणि ती अर्जुनला काहीच बोलत नाही, फक्त गालात हसत असते. इकडे आता रविराजांनी प्रतिमाच्या नावावरती असलेली सगळी प्रॉपर्टी आता प्रियाच्या नावावरती केलेली असते आणि ते कागदपत्र ते प्रियाला देत असतात. प्रिया म्हणत असते, बाबा, मला खरंच या प्रॉपर्टीमध्ये काही स्वारस्य नाहीये, मला फक्त तुम्ही मिळालात ना, बस झालं, प्लीज मला ह्या प्रॉपर्टीच्या वगैरे फंद्यात तुम्ही पाडू नका. यावरती सुमन म्हणत असते, अगं तन्वी, भाऊजी इतक्या प्रेमाने देत आहेत तर घे की. इकडे नागराज विचार करतो, काय मूर्ख मुलगी आहे, पटकन घेऊन मोकळं व्हायचं, दादाचा विचार बदलला तर. यावरती रविराज म्हणतो, हे बघ बाळा, माझं जे आहे ना ते माझ्यानंतर सगळं तुझंच आहे. मग हे मी तुला आत्ता दिलं काय, नंतर दिलं काय, काय फरक पडतो आहे, हे सगळं तुझंच आहे की. यावरती प्रिया म्हणते, नको बाबा, मला काही हे पटत नाहीये, मला ह्या प्रॉपर्टीचा खरंच इंटरेस्ट नाहीये. आता हो नाही करता करता नागराज इथे चिडतो आणि म्हणतो, घे की पटकन. असं म्हटल्यावर ती आता प्रिया गडबडते. रविराज नागराजकडे जरा संशयानेच पाहतो. नागराज म्हणतो, अगं, म्हणजे दादा म्हणतोय ना घे तर घे. असं म्हणत आता फायनली प्रॉपर्टीचे पेपर प्रियाच्या हातामध्ये येतात. इकडे नागराजला आता मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तोपर्यंत सकाळी लवकर उठून सायली किचनमध्ये आलेली असते. खूप सारे बीट किसून ठेवलेले असतात आणि सगळं पदार्थ करत असते ते लाले लाल, प्रत्येक पदार्थ लाल. त्यावरती आता तिला विमल म्हणते, सायलीताई, आज कोणी पाहुणे येणार आहेत का, म्हणजे इतक्या बीटाची कोशिंबीर करताय? सायली म्हणते, नाही, कोशिंबीर नाहीये. यावरती विमल म्हणते, मग काय आहे? पण सायली काही सांगायलाच तयार नसते, तिचं आपलं ती काम करत असते. विमलला कळतं की सायलीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे. तितक्यात तिथे कल्पना येते, सायली, अगं काय आहे हे, म्हणजे आज काही वेगळा मेनू आहे का? यावरती विमल म्हणते, नाही, तुम्हाला सुद्धा वहिनी काही कळणार नाहीये, म्हणजे सायलीताईंच्या मनात काय आहे हे त्यांनाच माहिती, पण आपल्याला आज नाश्त्याला काहीतरी वेगळी रेसिपी मिळणार आहे, एवढं मात्र नक्की. असं म्हणत विमल आणि कल्पना आता नक्की सायली काय बनवणार आहे ह्याच्याकडे लक्ष देऊन असतात. सायलीने सगळं लाल कलरचं बनवलेलं असतं. तोपर्यंत इकडे रूम मध्ये येऊन आता प्रिया सगळं ते पेपर पाहायला लागते आणि विचार करते, बाप रे, इतके झिरो, म्हणजे मला मोजता येत नाही, इतके त्या प्रॉपर्टीवरती झिरो आहेत. खरं सांगायचं तर इतके झिरो मी कधी पाहिलेच नाहीत, म्हणजे किती पैसे असतात हे मला माहीत सुद्धा नाही. असा विचार करत प्रिया आता प्रॉपर्टीचे पेपर 10 वेळा पाहत असते आणि आता तितक्यात दार वाजतं. दार वाजल्यावर ती प्रिया गडबड करत उठते आणि आता दार उघडते. दारावरती दुसरं तिसरं कोणी नसून नागराज असतो. नागराज आल्यावरती तो म्हणतो, कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर, दे मला. यावरती प्रिया म्हणते, हो, इतकी काय घाई आहे? आणि प्रिया विचार करते, लगेच आला भिकारी प्रॉपर्टीचे पेपर मागायला, पण मी ह्याला प्रॉपर्टी अशी तशी देणार नाही, त्यासाठी मी सुद्धा खूप मेहनत केलेली आहे. मग मात्र आता इकडे नागराज म्हणतो, ऐकायला आलं तुला, पेपर दे. प्रिया म्हणते, हो, देते की, घाई काय आहे, मला सध्या खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम करण्यासाठी मी जाते आणि त्यानंतर मग मी येते की. यावरती नागराज तिला अडवतो, खबरदार, आत्ताच्या आत्ता पेपर दे. प्रिया हो नाही करता करता नागराज इतका चिडतो की सणकन प्रियाच्या एक थोबाडीत लावून देतो आणि प्रॉपर्टीचे पेपर दे, बस झालं, ज्याच्यावर तुझा अधिकार नाही ते गाजवण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हणत तो प्रियाला प्रॉपर्टीचे पेपर मागतो आणि म्हणतो, देतेस का अजून एक थोबाडीत देऊ? मग प्रिया थोडीशी गडबडते आणि प्रॉपर्टीचे सगळे पेपर नागराजला देऊन मोकळी होते. पण इथेच नागराज थांबणार नसतो. नागराज आता म्हणतो, प्रॉपर्टीच्या प्रत्येक पेजवरती तू सही कर,
म्हणजे तू ती प्रॉपर्टी मला दिलीस हे सिद्ध पण व्हायला पाहिजेच ना, असं म्हणत आता मात्र इकडे नागराज लगेचच त्या पेपरवरती सह्या करून घेतो आणि प्रिया थांबते. नागराज म्हणतो देऊ अजून एक थोबाडीत देऊ तुझ्या सणसणीत. यावरती प्रिया आता गडबडते आणि सह्या करते. नागराजने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती फायनली करून घेतलेली असते आणि प्रियाला काहीच करता येत नाही. ती फक्त बघण्यापलीकडे दुसरं काही करूच शकत नाही. मग मात्र नागराज पेपर घेऊन तिकडून निघून गेल्यावरती प्रिया विचार करते नाही याला मी अशी तशी माझी प्रॉपर्टी हडप करू देणार नाही. म्हणजे मी सगळी मेहनत करायची आणि याने प्रॉपर्टी नुसती हडप करायची नाही, ही प्रॉपर्टी मला परत मिळवायलाच पाहिजे असा विचार प्रिया करत असते. तोपर्यंत इकडे आता सकाळी अर्जुन उठतो आणि उठतो तर काय त्याच्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट लाल आणि पांढरी या दोन गोष्टींनी रंगवलेली असते. त्याच्या अंगावरचं पांघरुण पण लाल, बाजूला वॉर्डरोब पण लाल, सगळं लालेलाल, पडद्यांपासून सगळं लाल. अर्जुन उठतो आणि कॉफीचं मग सुद्धा लाल, कॉफी सुद्धा लाल, काय आहे हे सगळं. आणि तो इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो हे काय. उठतो आपल्याला नक्की काय झालंय त्याला काही कळत नसतं. सायली म्हणते सर काय झालं. अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो सायली सायली मला लालवेळ झाले. यावरती सायली म्हणते लालवेळ म्हणजे काय असतं. त्यावरती अर्जुन सांगतो कावीळ कशी असते, कावीळ झाल्यावरती सगळं जग पिवळं दिसतं तसं मला लाल दिसतंय म्हणजे मला लालवेळ झाले असं म्हणत अर्जुन आता जोक करायला लागतो. सायली म्हणते नाही ऐका तरी, अहो लालवेळ नाही झाले, मी सगळं लाल लाल बदलले हे. अर्जुन म्हणतो तुम्ही का. यावरती सायली म्हणते हो आहे, थांबा अजून पण तुमच्यासाठी खाली एक सरप्राईज आहे असं म्हणत सायली अर्जुनला सरप्राईज वरती सरप्राईज देतच असते. अर्जुनला कळत नाही आता खाली जाऊन आणखीन काय सरप्राईज आहे, यांच्या डोक्यामध्ये नक्की चाललंय तरी काय अर्जुनला काहीच कळत नाही आणि तो आता थर्मामीटर घेऊन आपला ताप चेक करायला लागतो. सायली सांगते हे बघा लाल मग मधून तुम्हाला कॉफी पण लाल आणली. आता कॉफी कशी लाल केली अर्जुनला तर काही कळतच नाही. मिसेस सायलीना झालंय काय आणि आज हे लालचं भूत त्यांच्या डोक्यात आलंय तरी कुठून. सायली म्हणते पटकन आवरून खाली या, तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. आता अर्जुनचं सरप्राईज खाली वाट पाहत असतं. अर्जुन कॉफी तोंड वाकडं करत असं तसं पितो. फायनली खाली ब्रेकफास्टला येतो. ब्रेकफास्टला बनवलेले असतात बिटाचे घावण, त्यानंतर टोमॅटो राईस, टोमॅटोची चटणी आणि कलिंगडाचा ज्यूस. लाल लाल सगळे लाल लाल पदार्थ बघून इकडे अस्मिता, प्रताप, कल्पना, विमल सगळ्यांनाच धक्का बसतो. हे काय म्हणजे ब्रेकफास्टसाठी आज काही युनिक आहे का. अश्विन म्हणतो आज काय आहे ब्रेकफास्टला हे सगळं लाले लाल. यावरती सायली आता सांगते काही नाही बिटाचे घावण केलेत, टोमॅटोची चटणी आणि आता टोमॅटोचा राईस पण केलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो हे काय सगळं. यावर सायली सांगते इतकंच नाही हा, तुम्हाला जेवणासाठी सुद्धा असेच काहीतरी पदार्थ मी केलेले आहेत, ते सुद्धा सरप्राईजच आहे. अर्जुन म्हणतो पण अचानकपणे हे सगळं लाल लाल. अस्मिता म्हणते हे काय, ही आम्हाला शिक्षा कशाला. यावरती प्रताप म्हणतो अस्मिता दरवेळेला नाकमुरडतच खाल्लं पाहिजे असं काही नाहीये, हेल्दी आहे ते खा. मग सायली आता कलिंगडाचा ज्यूस तो पण लाले लाल घेऊन येते. आता अस्मिता तोंड वाकडं करते आणि हे काय आहे सगळं. यावरती अश्विन म्हणतो वहिनी पण हे आज रेड कार्पेटचं हे सगळं नियोजन का केलंयस बरं, हे सांगू शकशील का की आज सगळं रेड कार्पेट काय आहे. प्रतापला पण कळत नाही, कल्पनाला पण कळत नाही. त्यावेळेला साधारण कल्पनाच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की अर्जुनचा फेवरेट रंग लाल आहे म्हणून तर हिने हे सगळं केलं नसेल ना. मग कल्पना म्हणते अच्छा माझ्या थोडंसं लक्षात आलेलं आहे, लाल कोणाचा तरी फेवरेट रंग आहे ना म्हणून हे सगळं रेड कार्पेट आहे. आता मात्र अर्जुनच्या लक्षात येतं अरे बापरे, म्हणजे मी काल ह्यांना म्हटलं की रेड रंग माझा फेवरेट आहे म्हणून ह्यांनी हे सगळं केलं. अश्विन म्हणतो अच्छा आता आम्हाला कळलं रेड कलरचा अर्थ, आता तुला काही आम्ही प्रश्न विचारणार नाही असं म्हणत सगळेजण सायलीची चेष्टा करायला लागतात. त्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला रेड रंग आवडतो खरा, पण त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही सगळं लाल रंगाचं करायचं, खाण्यापासून सगळं जेवणापर्यंत लाले लाल असं म्हटल्यावर ती सायलीचा चेहरा थोडासा पडतो. मग अर्जुनला वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो नाही पण मला असा ब्रेकफास्ट असं जेवण करायला रोजच आवडेल बरं का, म्हणजे 5 स्टारच्या तुम्ही शेफ असायला पाहिजे होतात. 5 स्टार मध्ये सुद्धा इतकं ऑर्गनाइज कुणी करू शकलं नसतं, म्हणजे तुमची कमालच झाली. अस्मिता म्हणते हो पण 5 स्टार मध्ये तुझ्या आवडीचं लाले लाल तुला एकट्याला खायला लागेल, हे आता आम्हाला घरामध्ये सगळ्यांना खायला लागते त्याचं काय.
परत प्रताप चिडतो आणि अस्मिता बस झालं, उगाच सारखं त्या अण्णाला नावं ठेवू नकोस. अर्जुन म्हणतो छान झालंय सगळं. यावरती आता कल्पना म्हणते पूर्णाई असताना त्यांना पण हे सगळं आवडलं असतं, पण सकाळी लवकरच त्या देवळात गेल्यात. अर्जुन म्हणतो काही काळजी करू नका, पूर्णाईच्या वाटण्याचं सुद्धा मलाच द्या बरं सगळं. असं म्हणत अर्जुन आता जे केलंय ते आपल्याला आवडलंय असं सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अस्मिताचं टोमणे मारायचं काही थांबतच नसतं. प्रताप म्हणतो चला चला सगळ्यांनी हेल्दी ब्रेकफास्ट खाऊन घ्या. असं म्हणत आनंदाने सगळेजण लालेलाल ब्रेकफास्ट खायला तयार होतात. पण इकडे अर्जुन विचार करतो म्हणजे मला लाल रंग आवडतो म्हणून मिसेस सायलीने हे सगळं केलंय. का बरं केलं असेल हे सगळं? म्हणजे यामध्ये त्यांचं काय प्रयोजन असेल? काहीच कळत नाहीये. हा म्हणजे महिपतीला पकडून दिल्यामुळे मधुभाऊ सुटण्याचे चान्सेस वाढलेत, त्यासाठी हे मला आभार मानायला करत असतील का? नक्कीच असं असेल. म्हणजे त्यांची आभार मानण्याची ही पद्धत असेल, मला जे आवडतं ते करणं. पण अर्जुनला काय माहिती की सायली त्याच्या प्रेमातच पडले आणि म्हणून हे सगळं करते. पण अर्जुन मनाचा समज करून घेतो की मधुभाऊ सुटणार म्हणून त्या खुश आहेत आणि म्हणूनच माझ्यासाठी त्यांनी हे सरप्राईज दिलेलं आहे. थँक्स म्हणण्याची त्यांची पद्धत आहे. इकडे आता वेगळाच एक डाव रचत सायली अर्जुनने प्रियाला पूर्णपणे ट्रॅप केलेलं असतं. आता सायली अर्जुनला एका कागदावरती काहीतरी लिहून देते आणि आवाज बदलून प्रियासोबत फोनवरती बोलायला सांगते. फायनली अर्जुन प्रियाला कॉल करतो आणि सांगतो त्या दिवशी विलासचा खून झाला ना, त्या दिवशीचा मी एकमेव साक्षीदार आहे. त्या दिवशी जे काही घडलं ना ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. इतकंच नाही तर माझ्याकडे त्या दिवशीचे पुरावे पण आहेत. आता मात्र प्रिया गडबडते. महिपतीला आत टाकले, उद्या साक्षीला आत, इकडे नागराज तर मला विचारत पण नाही. आणि हे सगळं घडल्यावर ती जर का माझी रवानगी जेलमध्ये झाली तर? आणि मग प्रिया गडबडते. यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला जर का ते पुरावे हवे असतील तर मी सांगितलेल्या ठिकाणी येऊन मला भेटा. असं म्हणत अर्जुन आता प्रियाला बरोबर ट्रॅप करतो आणि नक्कीच त्या दिवशी काहीतरी घडले म्हणजे प्रिया त्या ठिकाणी येणार असं आता दोघांचं ठरतं. दोघं एकमेकांना थम्सअप करून त्या ठिकाणी पोहोचतात. तोपर्यंत प्रिया विचार करते नाही नाही मला हे पुरावे काहीही करून मिळवायलाच पाहिजेत आणि ते पुरावे मिळवण्यासाठी मला त्या ठिकाणी जायलाच पाहिजे. असं म्हणत प्रिया ताबडतोब अर्जुन सायलीने सांगितलेल्या ठिकाणावरती येते. तिकडे एक माणूस आता प्रियाची वाटच पाहत असतो. अर्जुन सायली त्या माणसाला थम्सअप करतात. आता प्रिया त्या माणसाला भेटायला येते. आता मात्र अर्जुन सायलीचा प्लॅन यशस्वी होतो. प्रियाला ट्रॅप करण्यामध्ये अर्जुन सायली यशस्वी होतात. आता प्रिया नक्की काय बोलणार, कशी अर्जुनच्या जाळ्यात अडकणार आणि कसे पुरावे अर्जुन सायलीपर्यंत पोहोचणार पाहणं रंजक ठरणार.